राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गढ़ के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने आलोचना की है कि महागठबंधन सरकार में शिंदे गढ़ की स्थिति बुझते हुए दीपक की तरह है। उन्होंने समृद्धि हाईवे में दरार के आरोप पर भी शिंदे सरकार पर निशाना साधा। जयंत पाटिल ने विधान भवन क्षेत्र में मीडिया से बातचीत की। इस मौके पर बोलते हुए उन्होंने शिंदे सरकार पर जमकर हमला बोला। बादशाह के मन में होता तो हिट एंड रन केस में 25 लाख की मदद 10 लाख पर आ जाती। बादशाह के मन में आई तो क्रिकेट खिलाड़ियों को 11 करोड़ रुपए दिए गए। सरकार को ऐसे फैसलों की घोषणा करने की जरूरत महसूस हुई है। यह बुझने पर दीपक की टिमटिमाहट की तरह है। जयंत पाटिल ने आलोचना करते हुए कहा कि महायुति सरकार की हालत बुझते हुए दीपक की तरह है। साथ ही महाराष्ट्र में लोकसभा के बाद विधानसभा में भी महागठबंधन की हार होगी। आगे बोलते हुए उन्होंने समृद्धि हाईवे में दरार के आरोप पर शिंदे सरकार पर निशाना साधा है। चाहे समृद्धि हाईवे हो या अटल सेतु, कोस्टल रोड हो, जहां 20 रुपए खर्च करने की उम्मीद थी, इस सरकार ने 100 रुपए खर्च किए। समृद्धि राजमार्ग में महाराष्ट्र की समृद्धि की बजाय उस समय के निर्णयकर्ताओं की समृद्धि लाई है। आज सिर्फ समृद्धि ही नहीं बल्कि अन्य सड़कों पर भी दरारें हैं। अगर बात करें तो हम पर प्रोजेक्टों को बदनाम करने का आरोप लगाया जाता है। हालांकि तथ्यों के सामने लाना विपक्ष का काम है। जयंत पाटिल ने आलोचना की है। आमच्या रोहित पवारांनी मध्येच समृद्धी महामार्गाचे करते धरते जे होते त्यांच्याबद्दल किती संपत्ती त्यांनी गोळा केली याची आकडेवारी इत्थंभूतपणाने सादर केलेली आहे। समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा त्यावेळचे निर्णय घेणाऱ्या सगळ्यांची समृद्धी करून गेलेला आहे। आज वर्ष झालं नाही 400 M कॉन्क्रीट तुम्ही वापरलेलं जर असेल तर भेग काय साधी फटी कुठे दिसली नाही पाहिजे, पण तुम्ही एवढ्या मोठ्या भेगा दिसतायत आता। आणि याचा अर्थ त्या समृद्धी महामार्गाची दर 100 मीटरवर टेस्ट घेतली पाहिजे जे काही कॉन्क्रीट पडलेलं आहे त्याचं। आणि ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गावर भेगा पडतायत, आज मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर देखील भेगा पडल्या। आम्ही काही बोललो की म्हणतात तुम्ही प्रोजेक्टला बदनाम करता। अरे फॅक्ट दाखवायचं विरोधी पक्षाचं काम आहे। तुम्ही समृद्धी महामार्गावर भेगा, इथं ट्रान्स हार्बर लिंक जे सेतू अटल सेतू बांधलाय त्याच्यावर भेगा, हे प्रसार माध्यमांनी दाखवलेलं वास्तव स्वीकारत का नाही? आणि तुम्ही सुमार दर्जाचे प्रचंड पैसे खर्च झाले। ज्या ठिकाणी 20 रुपये खर्च पाहिजे होता तिथं 100 रुपये खर्च केले आणि ते वाटून कुणी घेतले हा पुढचाच प्रश्न आहे। पण अतिशय गंभीर टेक्निकल हा मुद्दा आहे। आम्ही विधानसभेत हे सगळे मुद्दे मांडणार होतो, पण कालपासून हे सरकार घाबरले आणि सभागृहात गोंधळ करण्याचा प्रयत्न चालू आहे। आज पाहूया ते बोलायला देत आहेत का। अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आज आणि उद्या निघणार आहेत आणि म्हणून हे घाबरून माझा अंदाज आहे सरकार सभागृह चालून देत नाही आणि सभागृहाचं कामकाज काल आरक्षणावरून गोंधळ घातला। आरक्षणावरून गोंधळ घातला आणि आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला एवढा महत्वाचा वाटत होता तर मग सभागृहाचं कामकाज का उरकलं? तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावरच ठाम राहिलं पाहिजे होतं। तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर गोंधळ घातला आणि सभागृहामध्ये 94,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या, सगळे बाकीचे प्रोसिडिंग्स पूर्ण केले। याचा अर्थ तुम्हाला आरक्षणाच्या पेक्षा सभागृहात गोंधळ घालणं आणि शेवटच्या 3 दिवसात विरोधकांना बोलून न देऊन आपल्यावर जे आरोप होणार आहेत त्यापासून बचाव करण्याचं काम हे सरकार करतंय। म्हणूनच सरकार घाबरलेलं आहे, पळपुटेपणा सरकार करतंय।